तर अमृत महोत्सवी सेलिब्रेशनच्या भागाचा पुढचा इव्हेंट आहे अंताक्षरी, कॅराओके आणि बॉलिवूड डान्स. तर आपण लगेचच व्हेन्यूवर जाऊया. हे सगळे अंताक्षरीचे ग्रुप्स आहेत. थोड्याच वेळात अंताक्षरी सुरू होणार आहे. आणि हे सगळे कमिटी मेंबर्स आहेत. कुठच्याही भाषेतली चालतील ना? कुठच्याही भाषेतली चालतील जापनीज, कोरियन, हिंदी मराठी. ओके, सो फर्स्ट वर्ड इज आपण ट्राय. एक मिनिट आम्हाला ऑब्जेक्शन आहे. कंडक्टर फक्त तिकडच्या साईडला सुरुवात पासून पाहिजे असं नाहीये. अंताक्षरी झालेली आहे. आता थोड्याच वेळात करायची आणि मग बॉलिवूड डान्स सुरू होणार आहे. ओके, सो वी हॅव पहिले आपण एक अंताक्षरीमध्ये टीम ए जिंकलेली आहे आणि टीम जी सेकंड आलेली आहे. त्यांचा फोटो सेशन चालू आहे. येस, थोडंसं वर. अंताक्षरी झालेली आहे आणि थोड्याच वेळात कराओके सुरू होणार आहे. त्याची तयारी चालू आहे आता. आणि आपल्या सोसायटीतल्या सिंगर्सनी छान गाणी गायलेली आहेत. सो ती आता आपल्याला ऐकायला मिळतील. मी रुद्रा कुलकर्णी. मी खूप लहानपणापासून या सोसायटीमध्ये आहे आणि आम्ही रोज ग्राउंडवर खेळतो अँड वी थरली एन्जॉय इट. सो 75 इयर्स पूर्ण झाले. सो मला एक दिवस चित्रा दातेचा कॉल आला की आपल्याला 75 इयर्स कंप्लीट झाले आणि आपल्याला छान ऑर्गनाईज करायचे ते इव्हेंट्स. सो मग आपण आपल्या जनरेशनसाठी प्लस मोठ्या लोकांना काय आवडतं, सो आज आम्ही अंताक्षरी ऑर्गनाईज केलेली. मग त्याच्यानंतर वी हॅव कराओके. आणि आपल्या जनरेशनला कसं आपण पबमध्ये जाऊन नाचतो किंवा मग आपल्याला नाचायला खूप आवडतं. बरोबर. सो आपण बॉलिवूड नाईट इथे ठेवली आहे. सो मग सगळे नाचतील अँड वी रिअली एन्जॉयड इट. येस, थँक्यू. थँक्यू. हा सोसायटीतला सगळ्यात उत्साही मुलगा आहे आणि सगळी ह्याला इज वेल इन्फॉर्म्ड. आणि या व्लॉगच्या निमित्ताने मला ह्याच्याकडनं पण ऐकायला मिळालं. तर तुम्ही हा व्लॉग रिलीज झाल्यावर नक्की बघा. थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.
फोटो नाही व्हिडिओच आहे, बरोबर आहे त्याचं. हे शेवटचं गाणं चालू आहे आणि ह्याच्यानंतर थोड्याच वेळात बॉलिवूड डान्स सुरू होणार आहे. सो सगळेजण एक्सायटेड आहेत, हे वेट करतायत की डान्स कधी सुरू होतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या इव्हेंट्सबद्दल तुम्हाला व्लॉग्स बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. हा सेल्फी पॉईंट आहे आजचा आणि इथे त्यांनी काहीतरी प्रॉपर्टीज पण आणल्या आहेत, तर त्याच्याबरोबर सेल्फीज आणि मग बॉलिवूड डान्स होणार आहे. सो फोटो काढायला फर्स्ट ग्रुप आलेला आहे वर, त्यांना तो प्रॉपर्टीज देतोय. सांगा, इतके दिवस ट्रॅडिशनल सोसायटीमध्ये आम्हाला अलाउ जस्ट म्युझिक हॅज स्टार्टेड आणि आता डान्स पण सुरू होणार आहे. Great.
ग्राउंडला पण छान लाइटिंग केलेलं आहे आणि आता सेलिब्रेशनचा एकच दिवस राहिला आहे. हॅलो, एक्सक्यूज मी, अजून सेलिब्रेशन संपलेलं नाही आहे, पण आपण आता सेलिब्रेशनच्या शेवटच्या इव्हेंटकडे येत आहोत आणि आज एक स्पेशल लंच आहे. सो आपण मित्रमंडळ सभागृहात जाऊया. ह्याच्यात येणार आहे का? तिथे काल म्हणत होती. आपलं जे 75 इयर्स सेलिब्रेशन चालू आहे त्याच्यात काल जो कॅराओकेचा प्रोग्राम झाला त्याच्यात स्नेहा आणि मृणालिनी या अत्यंत टॅलेंटेड सिंगर्सनी गाणं गायलेलं आहे. तर आता आपण मृणालिनीकडून ऐकूया की तिला या सगळ्या इव्हेंटबद्दल काय म्हणायचं. खूपच छान झाला इव्हेंट आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. प्रॅक्टिसला आले, 3 प्रॅक्टिसेस झाल्या, प्रत्येक प्रॅक्टिसला आले. बऱ्याच जणांना कॅरिओके हा कन्सेप्ट नवीन होता, पण सगळ्यांनी एकदम उत्साहाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि खूप छान गाणी गायली. त्यामुळे खूप मजा आली. खरोखरच खूप छान कन्सेप्ट आहे आणि असंच आपण कंटिन्यू करूया, गणपतीत करूया, दिवाळीत करूया. या लंचची स्पेशालिटी म्हणजे पंगत आणि बुफे अशा दोन्ही फॅसिलिटीज होत्या. आजकाल पंगत कुठे बघायला मिळत नाही. छोटी मला लहानपणी असं दोघं माझ्याकडे पारली शिकायला यायचे आणि मग त्याच्यात डिरेक्टली आत्ता भेटले. आणि या लंचच्या निमित्ताने सगळेजण बऱ्याच दिवसांनी, काही जण तर खूप वर्षांनी एकमेकांना भेटले, मस्त गप्पा मारल्या. आणि पूर्वी जे सोसायटीत राहत होते ते सुद्धा या सेलिब्रेशनच्या निमित्ताने या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून खूप मजा केली. या 75व्या वर्षाच्या सेलिब्रेशनचा जरी हा लास्ट इव्हेंट असला तरी गणपती असेल, नवरात्र असेल, दिवाळी या सगळ्याच सणांचं सेलिब्रेशन या सोसायटीत एकत्र येऊन केलं जातं. त्यामुळे आपण सेलिब्रेशन तर वर्षभर चालूच असतात असं म्हटलं तरी चालेल. कोणी जेवायचं राहिलं असेल तर जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि या चॅनलवरचं बाकीचं पण कंटेंट खूप महत्त्वाचं आहे तेही बघा.